नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत. तर शेतकरी मित्र, वातावरणात खूप जास्त बदल झाला आहे आणि हा बदल म्हणजे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही समुद्रामध्ये लो प्रेशर तयार झालेले आहे आणि हे लो प्रेशर विजयवाडा तसे विशाखापट्टणम या भागामध्ये जास्त करून तयार झाले आहेत आणि याचा प्रभाव हा तेलंगणा तसेच नागपूर या भागावर जास्त प्रभाव पडणार आहे आणि या विशाखापट्टणम या भागावरच लो प्रेशर असल्यामुळे विदर्भात 17 तारखेला खूप जोरदार पावसाचे वातावरण आहे. जोरदार ते सर्वसाधारण हा पाऊस राहणार आहे. हा पाऊस तेलंगणाकडून येत आहे आणि 1002 ते काही ठिकाणी 1000 इतका हलक्यापासून दाब तयार होत आहे. त्यामुळं 17 तारखेला पूर्ण विदर्भ तसे पाहिलं असता पुसद, अकोला, अमरावती तसेच नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच पाहिलं असता नांदेड, लातूर, सोलापूरचा काही भाग अक्कलकोटकडे तसेच उदगीर या भागामध्ये देखील खूप जोरदार ते सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे 17 तारखेला आणि शेतकरी मित्र, हा पाऊस 17 तारखेलाच 1 वाजल्यापासून ते 2च्या टायमाला पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच पाहिला असता हा पाऊस लातूरचा काही भाग आणि बीड या भागामध्ये देखील खूप असे ढग निर्मिती असल्यामुळे त्या ठिकाणी देखील थोडाफार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस शेतकरी मित्र मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्यामध्ये बीड जिल्हा असेल, बार्शी असेल, तसेच तुळजापूर, सोलापूर या भागामध्ये देखील ती स्थानिक स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच जालना या भागामध्ये देखील स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. चिखली, सिल्लोड या भागामध्ये देखील स्थानिक स्वरूपाचा 17 तारखेला पाऊस पडू शकतो आणि हा पाऊस 17 तारखेलाच इतर ठिकाणी जिंतूर, हिंगोली, परभणी या भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. तसेच वाशिम, कारंजा, अकोला, अमरावती, अकोटा, चेलपूर या भागामध्ये चांगला पाऊस हा 17 तारखेला पडण्याची शक्यता आहे आणि अकोला, कारंजा, अमरावती या भागामध्ये, खामगाव या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे. तसेच मूर्तिजापूर या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे 17 तारखेला आणि शेतकरी मित्र, परत वातावरणात बदल होत आहे आणि परत 18 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे. 18 तारखेला 9 वाजल्यापासूनच पुसद, वर्धा तसेच आर्वी, नागपूर, चंद्रपूर, उमरखेडा, चंद्रपूर या भागामध्ये चांगल्या जोरदार पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊस जवळजवळ 18 तारखेला देखील पूर्ण विदर्भात पाऊस राहण्याची शक्यता आहे. परत 18 तारखेलाच हा पाऊस हिंगोली आणि परभणीच्या काही भागामध्ये आणि हिंगोली, वाशिम या भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे 18 तारखेला. तसेच उमरखेडा, नांदेड, देगलूर, उदगीर, अहमदपूर, लातूरच्या काही भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. परळीच्या काही भागामध्ये देखील हा पाऊस पडू शकतो 18 तारखेला आणि स्थानिक स्वरूपाचा पाऊस हा पाहिला असता केज, परळी या भागामध्ये पडण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस मित्र 19 तारखेला पाहिला असता 19 तारखेला देखील खूप मोठा असा वातावरण बदल होत आहे आणि ढगाळ वातावरण राहणार आहे. परंतु हा पाऊस फक्त उदगीर, देगलूर इकडे पाहिला असता विदर्भ साईडला चांगल्या पावसाची शक्यता आहे. तसेच चंद्रपूर या भागामध्ये चांगला पाऊस आहे. तसेच उमरेड आणि कापसी, गोंदिया, भंडारा या भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. हा शेतकरी 3 दिवसाचा हवामान अंदाज आहे 19 तारखेपर्यंत आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यामध्ये खूप ढगाळाची परिस्थिती राहणार आहे आणि स्थानिक स्वरूपाचा पाऊस हा केज, जामखेड, तसेच सोलापूर, पंढरपूर या भागामध्ये स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसे इकडे पाहिला असता मुंबई, पुणे, नाशिक, खोपोली, चिपळूण आणि कोल्हापूरचा भाग काही रत्नागिरी या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
ते शेतकरी मित्र अशी रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.